महाराष्ट्र के मुख्तलिफ हिस्सों में हालिया नगर परिषद और नगर पंचायत इंतखाबात के दौरान इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ईवीएम में मुबैना वोट चोरी और इंतखाबी बेज़ाब्तगियों के इल्ज़ामात मुसलसल सामने आ रहे हैं। हालिया उदगीर नगर परिषद इंतखाबात के बाद जहां बीजेपी और उसके इत्तेहादी जमातों को मिली गैर मामूली कामयाबी पर सवालात उठाए जा रहे हैं, वहीं महाराष्ट्र के मंचर और भंडारा से भी सामने आने वाले वाक़यात ने इन खदशात को मज़ीद तक़वियत दे दी है। उदगीर में मुनक़्क़िदा एक अवामी जलसे में ईवीएम के जरिए वोट चोरी के संगीन इल्ज़ामात आयद किए गए, जहां कांग्रेस के सदर बल्दिया उम्मीदवार डॉक्टर अंजुम खादरी की शिकस्त के खिलाफ इज्तिमाई हल्फनामों के साथ अदालत से रुजू करने का ऐलान किया गया। मुखर्रिरीन ने कसीर मुस्लिम आबादी वाले इलाकों में बीजेपी उम्मीदवार को कसीर तादाद में गैर मुतवक्का वोट मिलने पर शदीद शुबहात जाहिर करते हुए इंतखाबी शफाफियत पर सवाल उठाए। इसी दौरान पुणे जिले के मंचर नगर परिषद इंतखाबात में सामने आया एक चौंका देने वाला वाक़या भी इंतखाबी अमल की शफाफियत पर गहरे सवाल खड़ा कर रहा है। यहाँ आम आदमी पार्टी के एक उम्मीदवार के घर में कुल 5 अफराद ने अपने उम्मीदवार को वोट देने का दावा किया है, लेकिन मुताल्लिक़ा पोलिंग बूथ पर सिर्फ एक ही वोट दर्ज पाया गया। बाकी 4 वोट कहाँ गए, इसका कोई वाज़ेह जवाब इंतज़ामिया के पास नहीं है। इस मामले पर उम्मीदवार के घर के अफराद ने हाई कोर्ट से रुजू करने का फैसला किया है। दूसरी जानिब भंडारा नगर परिषद इंतखाबात में एक और संगीन मामला सामने आया। यहाँ नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार ग्रुप के उम्मीदवार का नाम और बटन वोटिंग के वक्त ईवीएम मशीन पर मौजूद था, साथ ही नोटा का बटन भी दिखाई दे रहा था। ताहम वोटों की गिनती के वक्त जो ईवीएम मशीन पेश की गई, इसमें ना तो एनसीपी शरद पवार उम्मीदवार का नाम मौजूद था और ना ही नोटा का बटन। इसके बावजूद नतीजा जारी कर दिया गया। इस संगीन बेज़ाब्तगियों पर उम्मीदवार की शिकायत के बाद 7 इंतखाबी मुलाजमीन को मुअत्तल तो कर दिया गया, लेकिन सबसे बड़ा सवाल आज भी बरकरार है कि वह ईवीएम कहां से आई जिसके जरिए वोटों की गिनती की गई। इस मशीन को किसने बदला और असल वोट किसने चुराए, इसी पर इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया कोई वाज़ेह जवाब देने से खासिर नजर आ रहा है। उधर उदगीर में भी पोलिंग के दिन दर्जशुदा वोटों के आदाद शुमार और वोटों की गिनती के दौरान सामने आने वाले आदाद शुमार में वाज़ेह तज़ाद की निशानदही की जा रही है। मुकामी शहरी इज्तिमाई तौर पर हल्फनामा देकर गवाही देने के लिए तैयार है कि उन्होंने जिस उम्मीदवार को वोट दिया वो वोट नतीजों में जाहिर नहीं हुआ। सियासी और समाजी हलकों का कहना है कि मंचर, भंडारा और उदगीर जैसे वाक़यात इस बात की तरफ इशारा करते हैं कि वोट चोरी महज इल्ज़ाम नहीं बल्कि एक मुनज़्ज़म मसला बनता जा रहा है। मुखर्रिरीन ने इस बात की तरफ भी तवज्जो दिलाई कि अपोजिशन कायदीन की जानिब से माजी में ईवीएम और इंतखाबी शफाफियत पर जो खदशात जाहिर किए गए थे वो अब मुख्तलिफ वाक़यात के ज़रिए एक एक करके दुरुस्त साबित होते दिखाई दे रहे हैं। अवामी नुमाइंदों और समाजी कारकुनों ने मुतालबा किया है कि ईवीएम से जुड़े तमाम मामलात की गैर जानिबदार अदालती जाँच कराई जाए, जिम्मेदारों को सख्त सज़ा दी जाए और इंतखाबी निज़ाम में अवाम का एतमाद बहाल करने के लिए फौरी और शफाफ इक़दाम किए जाए, क्योंकि ये मामला किसी एक पार्टी या इंतखाब का नहीं बल्कि मुल्क की जमहूरियत के मुस्तकबिल से जुड़ा हुआ है। ब्यूरो रिपोर्ट MCN उर्दू न्यूज़। नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये जो निकाल आला तो निकाल अनपेक्षित होता। सर्व नगरपालिकेतून जे प्रतिक्रिया येत आहेत की जसा विधानसभेचा निकाल होता तशाच प्रकारचा हा निकाल नगर परिषदेचा आला आहे। ज्या पद्धतीनं युती सरकारमधील पक्षांनी विधानसभेला आमदार वाटून घेतले होते त्याच पद्धतीनं नगरपालिका वाटून घेतल्यात का असा एक संशय निर्माण होत आहे। आणि निवडणूक प्रक्रियेवर सुरुवातीपासूनच प्रशासनाकडून जी हलगर्जीपणा झालेला आहे आणि मतदान प्रक्रियेवर जे संशय निर्माण झालेला आहे। भंडारा नगर परिषद निवडणुकीमध्ये मतदानाच्या वेळेस जी ईव्हीएम मशीन वापरण्यात आली होती त्या मशिनीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं उमेदवाराचं नावही होतं आणि चिन्हही होतं, नोटाचं बटनही होतं। पण जेव्हा मोजणीच्या दिवशी काउंटिंगच्या दिवशी मशीन जी बघण्यात आली त्या मशिनीवर त्या पक्षाच्या उमेदवाराचं नावही नव्हतं, नोटाचं बटनही नव्हतं। तेव्हा त्या उमेदवारांनी तक्रार केली आणि 7 कर्मचारी निलंबित झाले। पण प्रश्न हा उपस्थित होता की ती मशीन आली कुठून, ती मशीन पुरवली कुठं आणि कशा प्रकारे अशा मशिनी या निवडणूक प्रक्रियेत आल्यात याचा शोध आणि खुलासा आजपर्यंत निवडणूक आयोगाने केलेला नाही। बरेचसे असे मतदारसंघ आहेत जिथे मतदान करताना जे ईव्हीएम होतं त्याचं सिरियल नंबर आणि मोजणीच्या वेळेस जे ईव्हीएम काढण्यात आलं त्याचं सिरियल नंबर हे मॅच होत नव्हतं। अनेक ठिकाणी
लोकांच्या अशा प्रतिक्रिया आहे की तेथे त्यांचे मोठ्या प्रमाणावर मतदारसंघ आहेत पण फार कमी मतं त्यांना मिळालेली आहेत। जिवंत मतदार स्वतः येऊन साक्ष देत आहेत की आम्ही येथे या उमेदवाराला मतदान केलेलं आहे, पण तेथे फक्त 100-200 मतं त्या उमेदवाराला पडलेली आहेत। आता पूर्ण महाराष्ट्रातून ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुणे येथील मंचर येथे आम आदमी पक्षाचे एक उमेदवार आहेत, त्यांच्या कुटुंबामध्ये 5 सदस्य आहेत। त्या 5 सदस्यांनी साहजिकच त्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे, परंतु जेव्हा मोजणी झाली काउंटिंगच्या दिवशी त्या बूथवर त्या उमेदवाराला फक्त एकच मत पडलं। आता तो उमेदवार त्या कुटुंबातले जे 4 सदस्य आहेत ते न्यायालयात जाणार आहेत आणि न्यायालयाला विचारणार आहेत की आम्ही आमचे 4 मतं आमच्या या उमेदवाराला दिले होते, ते 4 मतं कुठे गेली ते EVM मध्ये दिसत नाही आहेत। आणि 2013ला जेव्हा सुब्रमण्यम स्वामी निवडणूक आयोगाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेले होते आणि त्यांनी हे सांगितलं होतं की हे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जे आहे याच्या माध्यमातून पारदर्शक निवडणुका घेऊ शकत नाही, तेव्हा सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली होती आणि खुलासा करण्यास सांगितलं होतं। तेव्हा निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टामध्ये हे सांगू शकलं नाही की फक्त इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून पारदर्शक निवडणुका होऊ शकतात। तेव्हा सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं की जर पारदर्शक निवडणुका घ्यायच्या असेल तर VVPAT वापरावं लागेल। आता वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल मशीन हे वेगळं लावलं जात होतं आणि जेव्हा आम्ही एखाद्या पक्षाचं बटन दाबायचो तर त्या खिडकीमध्ये आम्हाला त्या पक्षाचं चिन्ह दिसायचं आणि 7 सेकंदानंतर ती चिठ्ठी खाली पडायची। जर एखाद्या बूथवर किंवा प्रभागावर मतदारसंघामध्ये जर उमेदवाराला किंवा मतदाराला संशय निर्माण झाला तर ते तेथे पडताळणीसाठी त्यांना मागणी करायचे आणि काही रक्कम भरून त्या बूथवरील VVPAT जे आहेत ते बॅलेट मोजल्या जायचे आणि त्याची संख्या आणि EVM मशीनमध्ये जी संख्या आहे ती जर एकच असली तर निवडणूक ही पारदर्शक झाली, जर एक नसेल तर याच्यामध्ये काहीतरी घोळ झाला हे सिद्ध व्हायचं। पण आता या ज्या निवडणुका होत आहेत ते VVPAT नसल्यामुळं आम्ही दिलेलं मत कुठे गेलं हे नागरिकांमध्ये एक संभ्रम आहे की आम्ही तर मत आमच्या उमेदवाराला दिलं पण त्या मशीनमध्ये ते दिसत नाही आहे। पूर्ण महाराष्ट्रामधल्या ज्या नगरपालिका होत्या अनेक ठिकाणी हा संभ्रम आहे। एवढ्या मोठ्या संख्येमध्ये जर युती सरकारला यश प्राप्त झालं तर तेवढा उत्साह आणि आनंद महाराष्ट्रात कुठंच दिसत नाही आहे। सगळीकडे असं सन्नाटा दिसत आहे की असं कसं झालं, आम्ही तर यांना मतदान केलं नाही, हे कसे निवडून आलेत। अनेक ठिकाणाकडून हे ज्या बातम्या येत आहेत की वेगवेगळ्या ठिकाणी मशिनीबद्दल EVM मशीनबद्दल जे संशय निर्माण होत आहेत त्याच्यामध्ये सिरियल नंबर असतील किंवा त्याच्यानंतर ते जेव्हा काउंटिंगला मशिनी आणल्या 1 महिना आधी समजा निवडणुका झालेल्या आहेत 2 तारखेला आणि त्या 2 तारखेच्या मशिनी जेव्हा आज 21 तारखेला उघडल्या गेल्या तर त्यांचं जे चार्जिंग स्टेटस होतं ते हाय होतं। त्यांची चार्जिंग कधी केली, त्यांना त्यांच्या बॅटऱ्या कधी बदलल्या हे उमेदवाराला माहीत असायला पाहिजे, त्यांना कल्पना द्यायला हवं। स्ट्रॉंग रूममध्ये त्यांचा एक माणूस असायला पाहिजे, त्यांच्या निरीक्षणामध्ये त्या मशिनी ठेवायला हव्या होत्या। बऱ्याच ठिकाणातून असा संशय निर्माण होत आहेत, नागरिकांच्या मताची चोरी झालेली आहे। आम्ही आमचं मत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार त्यागानं कष्टानं आपले 4 मुलं कुर्बान करून संविधानामध्ये आम्हाला दिलं होतं ते मत आम्ही आज आमच्या उमेदवाराला देत आहे आणि ते निकालामध्ये दिसत नाही, तर आमचं मत गेलो कुठं हा प्रश्न नागरिकांमध्ये आहे। आणि त्या मताच्या रक्षणासाठी नागरिक आता रस्त्यावर उतरण्याची सुद्धा तयारी करत आहेत। अनेक बूथवरून आम्हाला हे लोकांचं फोनवर सांगणं होत आहे, लोक सांगत आहेत की आमच्या बूथवर 500-700 लोक आहेत जे स्वतः जिवंत साक्ष देत आहेत की आम्ही आमच्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे, तरी पण आमच्या उमेदवाराला फक्त 150 मतं पडलेली आहेत। आता हे जिवंत मतदार आहेत ते स्वतः साक्ष देत आहेत की आम्ही या उमेदवाराला मतदान केलं, पण मशीनमध्ये त्या उमेदवाराला कमी मतं दाखवत आहेत। आता निवडणूक आयोगाची ही जबाबदारी आहे, न्यायालयाची ही जबाबदारी आहे की हे संविधानिक जो मताचा अधिकार आहे नागरिकांचा याचं रक्षण करणं, हे गेलेली मतं नेमकी गेली कुठं, कोणाला मॅन्युप्युलेट झाली, कशी ट्रान्सफर झाली हे सांगावं लागेल। जेव्हा सुप्रीम कोर्ट स्वतः म्हणते की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हे फ्री अँड फेअर ट्रान्सपरंट इलेक्शन घेऊ शकत नाही, त्यासाठी VVPAT आवश्यक आहे, तर मग हे हट्ट कशासाठी की नागरिकांची एवढी मोठी प्रक्रिया लोकशाही वाचवण्याची निवडणूक प्रक्रियेमध्ये हा हलगर्जीपणा कशासाठी, VVPAT का वापरण्यात येत नाही। आणि जर आमचं मत कोणाला गेलं हे नागरिकाला जर कळत नसेल तर मग निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदान करायला अर्थ काय राहणार आहे। गुप्त मतदानाचा अर्थ हा आहे का की मतदान करणाऱ्याला नागरिकाला सुद्धा कळत नाही की त्याचं मत जाते कुठं नेमकं। अरे गुप्त मतदान म्हणजे दुसऱ्याला नाही कळलं पाहिजे, कमीत कमी मतदान करणाऱ्याला तरी सांगायला हवं की तुझं मत कोणत्या उमेदवाराला गेलेलं आहे। तर आज या उदगीर येथे जे
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते अंजुम खादरीताई यांच्या या चिंतन सभेवर आम्ही आज उपस्थित राहिलो, सगळ्यांशी चर्चा केली, सगळ्यांची आम्ही मत ऐकलं, तर एकच गोष्ट समोर आली की सगळ्या उदगीरच्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकमतानं अंजुम खादरीताईला मतं दिलेली आहे आणि त्यांना विश्वास होता की 12,000च्या मताधिक्यानं अंजुम खादरीताई निवडून येतील. पण जेव्हा निकाल आला, अनपेक्षित निकाल होता, त्यांना धक्का बसला की निवडून येणारे ताई 10,000च्या मतानं पडू शकतात आणि जे मुस्लिम बहुल प्रभाग आहेत त्या प्रभागामध्ये जसं वार्ड क्रमांक 1 पाहिलं तर ताईला तिथं 650 मत आणि भारतीय जनता पक्षाला 1700च्या वर मत. अशाच प्रकारचे 4, 10, 11 हे मुस्लिम बहुल आहे मतदार प्रभाग आणि तेथे अंजुम खादरीताईला अतिशय अल्पमत आहेत आणि भारतीय जनता पक्षाला तिथे बहुमत आहेत. हे लोकांना समजण्यापलीकडे आहे की नेमक्या कोणत्या लोकांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे. पैशाचा पूर आला होता, पैशाच्या माध्यमातून यांनी वातावरण निर्मिती केली, पण लोकांचं म्हणणं आहे की आम्ही मत त्यांना दिलेलं नाही आहे, आमचं मत गेलं कुठं, हा प्रश्न नागरिकांमध्ये आजही उपस्थित. नमस्कार, आदाब। पहले तो सब उदगीर वासियों को मेरी तरफ से बहुत बहुत शुक्रिया जिन्होंने इतने प्यार से मुझे मतदान किया है और मुझे उम्मीद थी हर समाज के हर समाज और हर तबके के लोगों ने मुझे मतदान किया था। माहिरची साड़ी नहीं, प्रेम की साड़ी उन्होंने पहनाई थी, लेकिन ये मतदान गया कहाँ, सारे लोग शौक में हैं। जब रिज़ल्ट आया तो हम हर वार्ड में फिरे, हर कोई मेरे गले रख के, कोई रोज़ा रखा था तो कोई उपवास कर रहा था, तो रो रो कर लोगों ने बोला कि हमने आपको मतदान किया। तो मतदान कहाँ गया, इसके लिए हमको बहुत फ़िक्र हो रही है। इसके लिए हम जो राहुल गांधी जी बोलते हैं ईवीएम हटाओ और मतदान को स्पष्ट करो, तो ये हमारी नीति है। अब हम जल्द से जल्द जन आंदोलन करेंगे और रोड पे निकलेंगे, मतदान को ईवीएम से हटाने की कोशिश करेंगे। सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ. मित्रांनो, 2025ची जी निवडणूक झाली हे मतदार राजाला फसवणुकीची निवडणूक झाली आहे. पूर्ण उदगीरलाच नाही, पूर्ण महाराष्ट्रात असं वातावरण झालं आहे. हे पैशाचा खेळ जाऊन हे पब्लिकला येडं बनवण्याचं हे सरकारचं केलेलं आहे. हे मतदान प्रतिक्रिया मला तर काही इथली आवडली नाही, इथलीच नाही पूर्ण महाराष्ट्राची ही मला प्रतिक्रिया आवडली नाही. ही निवडणूक चुकीची निवडणूक आहे. हे माझं तर म्हणणं आहे, फिर निवडणूक घ्यावं आणि बघावं हे सरकार जे खेळ करायले, हे समजा पैसे देऊन पब्लिकला चुत्या बनवून निवडणुका घेण्याचं हे कटकारस्थान करत आहे. आणि अशा निवडणुका आल्या तर हे लोकशाहीचा खून करण्याचा हे सरकार प्रयत्न करत आहे. ह्या सरकारचा जाहीर निषेध केला पाहिजे. ह्या ठिकाणी मी एवढंच बोलतो.